हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी आज सकाळीच ठरवलं होतं की आज आपण काही ना काहीतरी एक्स्ट्रा अशी क्लिनिंग करायचीच. कारण बरेच दिवस झाले माझी एक्स्ट्राची अशी क्लिनिंग अशी राहूनच जाते. कारण काव्या तर कधी मध्ये मध्ये करते, तर बाकीची काही कामं असतात. आता मागे रक्षाबंधन असे काही सणवार झाले, कालची चतुर्थी वगैरे झाली, असे बरेचसे कामं असे झाले. तर घरात काही असे सणवार असले की एक्स्ट्राची कामं आपल्याला असतातच. किंवा आता श्रावण सोमवार, नंतर मंगळी चतुर्थी, अशा काही मग आपण एक्स्ट्राची काही आपलं जे कधी मंदिरात जाणं असतं, कधी काही, ते याच्यातच आपला वेळ जातो. त्यामुळे आपली एक्स्ट्राची क्लिनिंग अशी राहून जाते. म्हणजे मी सगळं काम आवरते आणि एकदाच असं काही घर क्लीन नसते करत, तर थोडं थोडं करून मी प्रत्येक कोपऱ्याची थोडी थोडी क्लिनिंग करत असते. अशी म्हणजे आपल्यावर एकदाच असा कामाचा लोड येत नाही, किंवा एकदाच क्लिनिंग करायचं म्हटलं की आपल्यालासुद्धा कंटाळा येतो आणि एवढं आपल्याकडून होत पण नाही. एकदाच केलं की ते व्यवस्थितसुद्धा होत नाही. आपल्याला कोणती गोष्ट काय करायची, कशी करायची, कुठे क्लीन करायचं हे सुद्धा कळत नाही. तर मी असं छोटी मोठी क्लिनिंग असं आपलं नेहमी करत असते. त्यामुळे मग ते जास्त असा लोड येत नाही. तर आज मला थोडीशी जे रुद्रचे बुक आहेत, बुक जिथे ठेवतो ते रॅक थोडंसं साफ करायचं होतं. तर त्याआधी म्हटलं सगळी कामं लवकर आवरून घ्यावीत. तर इथे सकाळीच भांडे वगैरे लावून घेतले आणि मग त्यानंतर जे तेलाची कॅटली घासली होती, तर त्याच्यामध्ये म्हटलं आधी तेल काढून घ्यावं. नंतर मग स्वयंपाकाच्यामध्ये परत आपल्याला तेलाचा पुडा काढा, परत ते काढा. त्यापेक्षा म्हटलं आता आहेच आपल्याकडे टाईम, आणि काढलीची कॅटली तर लगेचच आपण तेल काढून घ्यावं. तेल काढून घेतलं आणि थोडंसं जे माझं रोजच्या वापरातलं भांडं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काढून घेतलं. म्हणजे मग मला कॅटलीसुद्धा लवकर काढायची गरज पडत नाही. तर आजचं याच्यामध्ये माझं होऊन जातं. परत लागलंच तर आपण त्याच्यातून घेऊ शकतो, पण आता सध्याचं माझं याच्यामध्ये होऊन जातं. त्यानंतर पीठ भिजवून घेतलं आणि मग लवकरच स्वयंपाक करणार होते, कारण रुद्राचाही डबा द्यावा लागतो. इथे दूध तापत ठेवलं आणि पोळ्या करायला घेतल्या. कारण मग पोळ्या आधी झाल्या की बरंचसं आपलं काम आवरतं होतं. भाजीचं मग तोपर्यंत आपण ठरवतो, आधी पोळ्या केल्या की मग भाजीचं तोपर्यंत विचार होतो की काय भाजी करायची काय नाही, किंवा कोरडी एक भाजी करावी लागते आणि पातळ एक भाजी करावी लागते. तर त्याआधी म्हटलं माझ्यासाठी चहा करून घ्यावा. तर ही जी छोटीशी जाळी आहे तर ती मी याच्यासाठी वरती ठेवते की हे जे छोटं पातेलं आहे तर ते त्याच्यावरती व्यवस्थित बसतं. नाही तर ते जे पातेलं आहे ते एकदम बर्नरवर जातं आणि मग ते व्यवस्थित त्याचा जो गॅस आहे तो असा त्याच्यातून आवाज येतो. त्याच्यामुळे मग ते अशी जाळी ठेवावी लागते. आणि माझा एकटीचाच चहा असल्यामुळे मी त्याच्यामध्ये ठेवला, कारण बाकीचे कोणी चहा घेत नाही, तर मी एकटीच चहा घेते. मुलांना दूध आणि मिस्टरसुद्धा चहा घेत नाहीत. तर मी अद्रक जी आहे आजकाल अशा एका टोकरीमध्ये ठेवते. जे काय तुम्ही छोटी बास्केट वगैरे म्हणत असाल, ही बास्केट छोटी त्याच्यामध्ये ठेवते. आतापर्यंत मी फ्रीजमध्येच ठेवत आले, पण फ्रीजमध्ये मी एका ठिकाणी वाचलं की फ्रीजमध्ये जे आहे अद्रक ठेवल्याने त्याच्यावर अशी बुरशी चढते आणि ती आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळे मी अद्रक स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित कोरडी करून अशा एका छोट्या बास्केटमध्ये ठेवते आणि जशी लागेल तशी वापरते. ती सुकते, पण मग विलाज नाही. तर वाचल्यानंतर मग आपण असं नाही ठेवू शकत की आपल्याला जर माहीत झालं आता याच्यावर बुरशी बसते, आपण कुठे वाचलं तर आपण ते लगेचच फॉलो करत असतो. वगैरे झाला, चहा झाला आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला घेतली. आणि देवपूजा केल्याशिवाय मला बाकीचे जे कामं असतात ते सुद्धा करा वाटत नाही, किंवा काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे मला आंघोळ झाली की लगेच पहिले देवपूजा ही करावीशी वाटते आणि मी करतेच. तर इथे सगळं देवघरातलं, इथे काव्या काय करते, दररोज तांदूळ घेते आणि हळदी कुंकू घेते. तिच्या जेव्हा मनात येईल तेव्हा ती तिथे जाते आणि आरती करते, देवपूजा करते आणि तांदूळ आणि कुंकू हळदी सगळ्या देवघरामध्ये सगळं सांडून टाकते. आपण जसं करतो तसंच लेकरं आपले अनुकरण करत असतात. तर अक्षता पण लेकरांना एवढं कळत नाही कुठे टाकावं काय, तर ती सगळ्या देवघरामध्ये असं अस्ताव्यस्त करून ठेवत असते. आता ठीक आहे, जोपर्यंत ती लहान आहे तोपर्यंत ती करेल, पण जेव्हा तिला कळेल तेव्हा ती सुद्धा करणार नाही. तर लेकरांचं, लहान मुलं घरात असली की अशी कामं आपली एक्स्ट्राची वाढतच असतात. तर चालतंच आहे. आणि मी जी देवघरासमोर छोटीशी रांगोळी, एकदम छोटीशी काढत असते, जास्त काही रांगोळ काढत नाही. कारण तीसुद्धा काव्या कधी कधी मोडते, पण तिला बऱ्याचदा सांगून आता ती रांगोळ मोडत नाही. तिच्या लक्षात येतं की
आणि आता कोणी जरी दिसलं तर ती लगेच म्हणते, रांगोळी असली की ती कोणाला लहान मुलं जर असतील तर त्यांना सांगते रांगोळी मोडायची नाही. कारण आपण जे लेकरांना सांगतो तेच लेकरं आपलं, म्हणजे आपण जसं अनुकरण करतो किंवा आपण जे सांगतो तेच लेकरं आपलं बघून बघून करत असतात. तर एकदम छोटीशी अशी रांगोळी काढली आणि मस्त अशी छान प्रसन्न करणारी देवपूजा झाली. आणि आज मी स्वामी महाराजांसाठी एक्स्ट्राची फुलं होती तर छान असा मस्त पांढऱ्या फुलांचा हार बनवला होता. रोज रोज एवढी फुलं मला मिळत नाही, त्यामुळे मी जेव्हा फुलं मिळतील तेव्हाच करते किंवा गुरुवारी फुलं आणून तेव्हा करत असते. त्यानंतर तुळशी माताची पूजा करून झाली आणि मग मी इथे कांदा कापते, कारण रात्रीचा भात उरलेला होता आणि 1-2 पोळ्यासुद्धा होत्या. तर एवढं मला वाया जाऊ द्या वाटत नव्हतं, त्यामुळे मग मी म्हटलं त्याला छान मस्त फोडणी देऊन घेऊ, भात आणि पोळ्या त्याचा चुरमा करूया. कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना तसं आवडतं आणि मलासुद्धा खूप आवडतं. तर भात जास्तीचा होता, कमी जर असता तर मग मी एखादं गाईला वगैरे काही दिला असता, पोळ्यासुद्धा. पण मग ते जास्त होता, म्हटलं एवढा वाया जाऊ द्यायला नाही पुरत, आपण खाऊ शकतो तर याचाच आपला नाश्ता होऊन जाईल. तर मस्त आपण जसे पोहे बनवतो तसंच मी एकदम साधं सोपं बनवते. कांदा, मिरची किंवा मग लाल तिखट टाकून कढीपत्ता, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे आणि आपले मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन छान आपण जसे पोहे बनवतो त्याच प्रकारे हा फोडणीचा भात मी बनवत असते. आणि कोथिंबीर जी आहे मी ती अशी कॉटनचा एखादा कपडा घेते. जेव्हा कोथिंबीर आणते तेव्हा स्वच्छ निवडून धुवून आणि एकदम कोरडी करून घेते आणि मग एखादा कॉटनचा कपडा घेते आणि त्याच्यामध्ये रॅप करून ठेवत असते. म्हणजे जास्त कोथिंबीर अशी सुकत नाही आणि जे काही त्याला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पाणी येतं त्याच्यावरती ते सुद्धा ते ॲब्झॉर्ब करून घेतं. त्यामुळे मी असा कॉटनचा कपडा ठेवते. याआधी मी कागद ठेवायची पण कागदसुद्धा ओला व्हायचा, त्यामुळे मग मी असाच कॉटनचा कपडा केला. आणि ज्या काही पालेभाज्या असतात त्याच्यासाठी सुद्धा मी करत असते. बाकीची सगळी कामं आवरल्यानंतर काव्या झोपली होती आणि मग त्यानंतर मी हे जे रॅक आहे ते स्वच्छ करायला घेतलं. म्हणजे जे पुस्तक आहेत लेकरं असल्यामुळे आणि त्यांचा हात पुरतो तर ते खूप अस्ताव्यस्त पुस्तकांची करत असतात. पेन, कलर आणि ते खेळतसुद्धा असतात, तर त्यांना चित्र काढायला त्याला लहान मुलांना खूप आवडतं, तर त्यांचं सारखं सुरू असतं. आणि रुद्राने घेतलं की काव्यासुद्धा घेत असते, त्यामुळे मी त्यांना पसारा करू देत असते आणि मग एकदाच सगळं आवरत असते. तर हे खूपच अस्ताव्यस्त झालं होतं, तर त्यामुळे म्हटलं आज त्याला छान स्वच्छ क्लीन करून घ्यावं आणि मग व्यवस्थित लावून ठेवावं. तर मी इथे सगळी पुस्तकं जी आहेत ती खाली काढून घेतली. जेवढं काही सामान होतं ते सगळं खाली काढून घेतले एक एक करून. आणि बरेचसे पुस्तकं मी अजून जे काही जुने होते ते एका बॅगमध्ये भरून वरती ठेवून दिलेले आहेत, की जेणेकरून मग जास्त धूळ होत नाही आणि पुस्तकंसुद्धा जेवढे असतील तेवढे मुलं खाली घेतात. तर हे रुद्राचे फक्त जे रोजचे बुक आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्याचे काही जे मागच्या वर्षीचे आहे फर्स्ट स्टँडर्डचे ते सुद्धा ठेवलेले आहेत, कारण ते काव्याला म्हणजे ती खेळण्यासाठी घेते आणि जेव्हा रुद्र घेतो तेव्हा तिला पण ते बुक लागतात, म्हणून मग मी ते देते. कारण ती कधी कधी फाडूनसुद्धा टाकते जी नवीन पुस्तकं दिली ते, त्यामुळे मी तिच्यासाठी हे जे जुने पुस्तक आहे ते ठेवलेले आहेत. तिच्यासाठी सुद्धा काही वेगळी बुक्स आणलेली आहेत जे काही गोष्टींच्या आहेत, रोजच्या ज्या गोष्टी सांगायच्या असतात मुलांना त्या गोष्टींच्या आजोबाच्या गोष्टी वगैरे अशी बुक्स तिच्यासाठी आणलेली आहेत. जेवढी काही जुनी बुक्स होती तीसुद्धा मी एक बॅग होती रिकामी त्याच्यामध्ये सगळे भरून ठेवले. बाकीचा पसारा व्यवस्थित लावून ठेवला. पेन, पेन्सिल जे काय होतं ते व्यवस्थित एका पाऊचमध्ये भरून ठेवलं आणि जो काही कचरा बाहेर निघाला तो सगळा डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि मस्त असं छान क्लिनिंग झालं. क्लिनिंग झालं की आपलं घरसुद्धा छान दिसतं, मुलांनासुद्धा छान बघायला आवडतं आणि मुलांना असं आपण जे करतो तसं बघून बघून त्यांनासुद्धा करायची सवय लागते आणि आपल्यासाठी सुद्धा एक थेरपी असते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.